वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवतु अर्यमा शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः उरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु वक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहे आणि उपनिषदांचा अभ्यास करतो आहे। सध्या आपलं सुरू आहे ते तैत्तरीय उपनिषद। या तैत्तरीय उपनिषदामध्ये 3 वल्ली आहेत। शिक्षावल्लीचा आपण अभ्यास केला आणि आत्ता सुरू आहे ती ब्रह्मानंद वल्ली। आणि या ब्रह्मानंद वल्लीमधले सुद्धा पहिले 5 अनुवाक आपले अभ्यासून झालेले आहेत आणि 6 पासून पुढचे अनुवाक एक 9 अनुवाक आहेत मला वाटतं। 6, 7, 8, 9 असे अनुवाक आपण आज अभ्यास करणार आहोत। आणि अनुवाक म्हणजे त्याचे उपविभाग आहेत आणि पुढे याच्यानंतर हे झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण भृगुवल्ली बघणार आहोत। अशा 3 वल्लीमध्ये आणि अनेक अनुवाकामध्ये हे उपनिषद विभागलेलं आहे आणि त्याचा हळूहळू आपण सविस्तर पण हळूहळू अभ्यास करतो आहोत। आणि आता आज आपण मागच्या भागात आपण पाहिलं शिक्षावल्ली तर अनेकांना खूप आवडला आणि ज्यांचं प्रोफेशन किंवा ज्यांचा व्यवसाय अध्यापकाचा आहे त्यांना तर फारच आवडलं, कारण त्याच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं सांगितलेलं आहे। गुरु शिष्य हे नातं वेगळंच आहे, पिता पुत्रांच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट आहे, कारण त्याच्यामध्ये खरंच इतकं सुंदर आहे की गुरु ऐसा हो जो शिष्य से कुछ भी ना ले और शिष्य ऐसा हो जो गुरु को सब कुछ दे दे। अशी त्यांची दोघांची एक नात्याची किंवा त्यांचे जे अनुबंध आहेत ऋणानुबंध आहेत ते फार वेगळे आहेत आणि ते सगळे शिक्षावल्लीमध्ये उलगडून दाखवले। गुरूंनी आपल्या अत्युच्च ध्येयापर्यंत कसं पोचायचं आणि शिष्याने त्यांच्याकडनं जास्तीत जास्त ज्ञान अवगत कसं करून घ्यायचं हे सगळं आपण शिक्षावल्लीमध्ये पाहिलं। त्याच्यानंतर मागच्या भागामध्ये आपण म्हणजे या ब्रह्मानंदवल्ली सुरू झाल्यानंतरसुद्धा त्या परब्रह्माचं स्वरूप किंवा कसं आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह त्या परब्रह्माचं स्वरूप आपण बघतोय। आणि आजचा भाग अतिशय आपल्याला आवडेल असा आहे, कारण तो आहे आनंदाचं परिमाण। आनंद काही मोजता येत नाही। मला खूप आनंद झाला असं म्हणतो आपण, असा आनंद आपल्याला वेळोवेळी होत असतो। कधी परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले म्हणून, कधी चांगला जोडीदार मिळाला म्हणून, कधी खूप पैसे मिळाले म्हणून, कधी शाबासकी मिळाली म्हणून, अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला पुष्कळ आनंद होतो। पण तो आनंद जास्त मोठा का हा आनंद असं आपल्याला ठरवता येत नाही। त्या वेळेला तो आनंद महत्त्वाचा असतो। हे जरी खरं असलं तरी आजच्या भागामध्ये आपण हा आनंद मोजायचा कसा, त्याचं नेमकं परिमाण काय आहे ते बघणार आहोत। त्यामुळे त्या दृष्टीने आजचा जो अभ्यास आहे
आजचं जे स्टडी सेशन आहे ते त्या दृष्टीने महत्त्वाचं आणि निश्चितपणाने आवडेल असं आहे. आज आपण आता 6व्या अनुवाकापासून सुरुवात करणार आहोत. मागच्या वेळेस आपण 5 अनुवाक आपले झाले होते. आज आपण 6वा अनुवाक बघूया. लहानसा आहे आणि त्या मानाने तो कमी महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याच्यातले 1-2च आपण मंत्र बघणार आहोत. 6व्या अनुवाकातला पहिला मंत्र आहे असन्नेव स भवति. असत एव स भवति. असत ब्रह्मेति वेद चेत. अस्ति ब्रह्मेति चेत वेद. संतम एनम ततो विदुरिती. याचा अर्थ असा आहे की ब्रह्म नाही असं जो समजतो तो मनुष्य स्वतःच असत आहे, म्हणजे तो नास्तिक होतो. जो म्हणतो की ब्रह्म नाहीच, आपण भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिलं, म्हणजे अपरस्परमेव. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की स्त्री पुरुषांचं मिलन झालं की ही सृष्टी निर्माण होते, त्याच्यात परब्रह्म आणि तुमचं काय ते निर्मिती वगैरे याचा काही संबंध नाही, असे असुरी संपत्तीचे लोक म्हणतात. पण खरंच असं नाही आहे, कारण आपण बघतो की नेहमीच असं घडत नाही. त्याची इच्छा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही, असंही आपण पाहिलेलं आहे. इथे सुद्धा तेच सांगितलं आहे की जो ब्रह्मालाच मानत नाही, ही व्युत्पत्ती किंवा उत्पत्ती जी झाली आहे ती अशीच झालेली आहे, सृष्टीची उत्पत्ती. ते ब्रह्म वगैरे काही नाही असं जो म्हणतो तो नास्तिक आहे. आणि जो ब्रह्म आहे असं यथार्थपणाने जाणतो तो संत होतो. 2 मार्ग सांगितले. एक म्हणतो की ब्रह्म वगैरे काही अस्तित्वातच नाही आहे. दुसरा म्हणतो की ब्रह्म हेच सगळं सर्वरूप आहे किंवा सगळ्याचं मूल कारण, आदी कारण ब्रह्मच आहे असं जो म्हणतो आणि नुसतंच म्हणत नाही, जो अनुभवतो तो संत होतो असं इथे म्हटलेलं आहे. संतम एनम ततो विदुः इति. त्याला संत म्हटलं जातं. आता ब्रह्म नाही असं जे म्हणतात, काही लोक म्हणतात की ब्रह्म वगैरे काही नाही आहे. तर ब्रह्म नाही असं म्हणलं तर शून्यातनं काहीच निर्माण होऊ शकत नाही, काहीतरी असावं लागतं ना. या सृष्टीची निर्मिती झाली आहे तर कोणीतरी निर्माता असणारच आहे. व्हेअर देअर इज क्रिएशन देअर मस्ट बी क्रिएटर. ही जर का सगळी उत्पत्ती झालेली आहे, सगळी निर्मिती झाली आहे, त्याचा कुणीतरी तर निर्माता असेल. ब्रह्म नका मानू, कुणीतरी तरी निर्माता असेल. आणि नुसत्या शून्यातनं काहीच निर्माण होत नाही. आणि जो बोलतो आहे बरं का, आता बघा असं म्हटलं आहे की जो नास्तिक आहे, जो बोलतो आहे की ब्रह्म वगैरे काही नाही, तो तरी कशातनं निर्माण झाला आहे? तो सुद्धा शून्यातनं नाही ना निर्माण झाला, कारण नाहीतून आहे निर्माण होऊच शकत नाही. असं धातू आहे, असं म्हणजे असणे, त्याचं वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण आहे सत, आणि त्याच्यापासूनच शब्द झाला आहे संत. त्याचं बहुवचन आहे संत. त्यामुळे जो ब्रह्म आहे असं मानतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, जे अनुभवतो, तो स्वतः जाणता जाणता तो स्वतःच ब्रह्म होऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं आपण पाहिलेलं आहे. असे अनेक आपण मंत्र बघणार आहोत. पुढचा मंत्रही आहे अथ अतः अनुप्रश्नाः उत अविद्वान अमुम लोकम प्रेत्य कश्चन गच्छति. आहो विद्वान अमुम लोकम प्रेत्य कश्चित समुष्णते. असं म्हटलेलं आहे. आता शिष्य विचारतोय की आपलं बोलणं ऐकलं मी, पण माझ्या मनात आणखीन काही प्रश्न उभे राहिले आहेत. आता मी अनुप्रश्न म्हणजे तुम्ही बोललेल्याला परत अनुसरून अनुप्रश्न विचारतो. तो माझ्या मनात जो गोंधळ आहे आता तो दूर कराल का आपण, असं शिष्य विचारतोय गुरूंना. ब्रह्म आहे का, पहिला प्रश्न आहे. त्याला काही प्रमाण आहे का? जो ब्रह्माला मानत नाही त्याची मृत्यूनंतर कोणती गती होते, आणि जो ब्रह्माला मानतो त्याची कोणती गती होते? ब्रह्माचं अस्तित्व मानलं किंवा नाही मानलं त्याच्यामुळे खरंच फरक पडतो का? त्या दोघांच्या गतीमध्ये काही अंतर पडतं का? आणि खरंच अंतर जर नसेल तर हे जाणण्याचे कष्ट तरी आम्ही कशाला घ्यायचे? बरोबर आहे की नाही? आपल्यालाही असंच वाटतं की खरंच एवढा सगळा अभ्यास करून आपल्याला काय मिळणार आहे? मिळणार आहे का काही? आणि इतकं काही ग्रेट मिळणार आहे का असं वाटतं ना. तोच प्रश्न शिष्याने विचारला आहे. आणि तुम्ही तर सांगता की प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहे, तर प्रत्येकजणच खरं तर त्या परलोकापर्यंत किंवा त्या ब्रह्मापर्यंत पोचायला हवा. आणि हे जर नसेल घडत तर आम्ही एवढा खटाटोप करून, आम्ही एवढं जाणून घेऊन उपयोग काय?
असा शिष्याचा प्रश्न आहे. आता गुरु काय म्हणत आहेत त्याच्यावर बघा. गुरु म्हणत आहेत बरोबर आहे, आता तुला मी सगळं सुरुवातीपासून नीट समजावून सांगतो. 6 अकामयत, 6 म्हणजे तो परब्रह्म. अकामयत त्यांनी इच्छा केली. बहुस्याम प्रजा येय इति, मीच अनेक रूपांनी प्रगट व्हावं अशी त्यांनी इच्छा केली. मग त्यांनी काय केलं? 6 तपहा अतप्यत. मग त्यांनी तप केलं बरं का. आता बघा आपण सगळी प्रोसेस समजून घेणार. आता मंत्र नाही वाचत, आपण एकदम अर्थच समजून घेऊया. आधी परब्रह्म एकटंच होतं. पुष्कळ वेळा बोललं पण आता इथे या निर्मिती प्रक्रियेमध्ये थोडंच बोलते आणि मुख्य विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. एकटंच होतं. त्याला एकटेपणाचा कंटाळा आला. एको न रमते, एकाकी न रमते असं म्हटलेलं आहे. मग त्याला वाटलं मी पुष्कळ आकार धारण करावेत आणि सगुण साकार रूप घ्यावं. परंतु त्याच्यासाठी काहीतरी योजना पाहिजे ना, काहीतरी आराखडा पाहिजे, काहीतरी निश्चित मोजमाप पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी तप केलं. त्या तपाच्या साह्याने त्यांनी सगळा आराखडा किंवा आजच्या भाषेत ब्लूप्रिंट सगळी तयार केली. आणि मग निर्मितीसाठी काहीतरी पाहिजे ना, साहित्य पाहिजे. त्याच्याकडे काही साहित्य पण नव्हतं, कारण तो एकटाच होता. काही म्हणजे काही नव्हतं. मग आता साहित्य पाहिजे, सामग्री पाहिजे. आपल्यालासुद्धा काही सांगितलं स्वयंपाक करा की अमुक एक गोष्ट बनवा, एखादी कलाकृती करा, सामान द्या ना, काहीतरी सामान द्या आम्हाला. याच्याकडे काहीच सामग्री नव्हती. पण त्याचं काही अडलं नाही, आमचं अडतं, त्याचं काहीच अडलं नाही. त्याच्याकडे कच्चा माल नव्हता. तेव्हा त्यांनी स्वतःपासूनच हे विश्व निर्माण केलं. स्वतःच कच्चा माल निर्माण केला. निर्माता पण तोच, म्हणजे काय म्हणतात, निमित्त कारण पण तोच, उपादान कारण पण तोच झाला. असं सगळं त्यांनी केलं. त्यामुळे पण हे तुम्हाला नाही पटलं की त्यांनी कसं निर्माण केलं. निर्मिती केली एवढं आम्हाला जेमतेम पटेल, पण आपल्या स्वतःपासूनच निर्मिती कशी केली. तर व्यवहारातलं उदाहरण आहे. कोळी काय करतो, कोळ्याचं आपण जाळं पाहिलेलं आहे. कोळी काय करतो, आपल्याच अंगातून एक चिकट द्राव निर्माण करतो, त्याच्यापासून एक तंतू करतो आणि त्याचं ते जाळं विणतो आणि त्याच्यामध्ये तो कीटक अडकला की तो भक्षण करतो. त्याचं काम संपलं की पुन्हा ते सगळं गिळून टाकतो. मग आता कोळ्याला जर हे शक्य आहे तर परब्रह्माला काही अशक्य आहे का? मग इथेसुद्धा त्यांनी काय केलं, या सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्यांनी स्वतःपासूनच उत्पन्न केलं, ही सगळी निर्मिती केली आणि त्या प्रत्येकामध्ये तो शिरला. त्यांनी प्रवेश केला. विष धातू, विष म्हणजे प्रवेश करणे. त्यांनी प्रवेश केला आणि म्हणून तो विषपासून विष्णू झाला. विष्णू सहस्रनामामध्ये या विषधातूचं फार महत्त्व आहे. वेवेष्टी इति विष्णू, विशते इति विष्णू, असं त्यांनी प्रवेश केला, प्रत्येकात शिरला. आणि त्यामुळे हे जे आहे, जे आपण इदम म्हणून दाखवतो, हे इदम म्हणजे हे घड्याळ आहे, हा रुमाल आहे, हा मोबाईल आहे, जे इदम म्हणून, किंवा हे टेबल आहे, जे इदम म्हणून दाखवता येतं ते सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि त्या प्रत्येकामध्ये तो शिरलेला आहे. ह्या तरी मोठ्या वस्तू झाल्या ज्या सूक्ष्म आम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीत. अगदी सूक्ष्म जीवजंतू असतील, किडामुंगी असतील, त्याच्यातही तो शिरलेला आहे. त्यामुळे दृश्यही तोच आहे, अदृश्यही तोच आहे. आणि ज्याला आश्रयाची आवश्यकता आहे किंवा आश्रयाची आवश्यकता नाही, तोही तोच आहे. चेतनही तोच आहे, जडही तोच आहे, खरंही तोच आहे, खोटंही तोच आहे. सदसच्चाहम अर्जुन, सत पण तो आहे, असत पण तो आहे. या विश्वातल्या प्रत्येक वस्तूमध्ये तो आहे आणि म्हणूनच त्याला म्हणतो आपण सच्चित आनंद किंवा अस्ति भाती प्रिय. बघा आता त्यांनी 6 तपहा अतप्यत, त्यांनी तप केलं. तप म्हणजे काय आहे तर तप म्हणजे आत्मा आणि सृष्टी यांना जोडणारी साखळी आहे. तप म्हणजे अतिसूक्ष्म, खोल आणि एकाग्र हे चिंतन म्हणजे तप आहे. चिंतन हेच तप आहे. तप हे नेहमी ज्ञानरूप असतं, ते शक्ती निर्माण करतो आणि म्हणून सृष्टी निर्मितीसाठी त्या आत्म्याने, त्या परमात्म्याने तप केलं म्हणजे सूक्ष्म सखोल चिंतन केलं. आता आपल्यालासुद्धा या सृष्टीवर ताबा आणायचा असेल, त्याचं एकाग्रतेने चिंतन घडायला हवं आणि म्हणून त्याच्यासाठी आपणसुद्धा तप करायला हवं. आणि तपातून आपण ऐकतो ना, आपण नुसतं म्हणतो की ऋषीमुनींनी तप केलं.
वसिष्ठांनी तप केलं, विश्वामित्रांनी तप केलं, याज्ञवल्क्याने तप केलं असं आपण म्हणतो. आपणही तप करायला पाहिजे. आणि तप म्हणजे कुठे जायचं नाही आहे. तुमच्याच घरात बसून एका जागी शांतपणाने बाह्य विचार कमी 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 करत आतमध्ये उतरायचे आणि सखोल आणि सूक्ष्म चिंतन करायचे. आणि हे करत असताना बघा ना, त्याला जाणून घेण्याचे खरं म्हटलं तर 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो विज्ञानाचा आहे आणि एक आहे तो अध्यात्माचा आहे. एक तो बहिर्मुख जाणार आहे आणि एक तो आतमध्ये अंतर्मुख करणारा आहे. बाहेरचा जो मार्ग आहे तो खटाटोपाचा आहे. विज्ञान समजून घ्यायचं तर पुष्कळ प्रयोग करायला लागतात, त्याचे निरीक्षणं नोंदवायला लागतात, अनेक सर्व्हे करायला लागतात आणि त्याच्यातनं आपण कन्क्ल्युजन काढू शकतो. पण अध्यात्माचा मार्ग आहे तो त्या मानाने खरं तर सोपा आहे. काही साधन नको, काही सामग्री नको, कुठे जायला नको, कुठे यायला नको, फक्त बसल्या जागी सूक्ष्म चिंतन करायचं आहे. त्याच्यासाठी अर्थात रिक्विजिशन आवश्यक आहे. पहिल्यांदा इंद्रियावर ताबा हवा, चित्तशुद्धी हवी आणि जसजसं हे करत जाऊ ना तसतसं मनाची शक्ती वाढत जाते, मनाचं सामर्थ्य वाढत जातो आणि त्या जोडीला संयम आहे, संतोष आहे, सत्प्रवृत्ती आहे यांची वाढ होत जाते आणि ह्या सगळ्याचा उपयोग जनहितासाठी सुद्धा केला जातो. म्हणून काय करायचं आता बघूया. त्यांनी हे सांगितलं आहे, पण आपण त्याच्यातनं काय अनुमान काढायचं किंवा आपल्याला काय करता येईल. तर जो शहाणा साधक आहे, ज्याला स्वतःच्या कल्याणाची आत्मकल्याणाची इच्छा आहे, ज्याला श्रेयस गाठायचं आहे, तो काय करतो, आपलं सामर्थ्य जपून वापरतो. लक्षात घ्या हां, शब्द इथला महत्त्वाचा आहे. आपलं सामर्थ्य जपून वापरतो. बघा आता आपण दिवसभरात कितीतरी कामं करतो, हो की नाही. दिवस 24 तासामध्ये पुष्कळ गोष्टी करतो. त्या काही तशा आत्मकल्याणाच्या दृष्टीने काही तशा उपयोगाच्या नसतात, पण त्याच्यासाठी एनर्जी लागतेच ना. तुम्ही काहीतरी महिला मंडळात जाल, भिशी ग्रुपमध्ये जाल, सोशल कॉन्टॅक्टला जाल, काही सिनेमाला जाल, काही राजकारणात जाल, काय काय जे तुम्ही कराल त्या सगळ्यासाठी शक्ती लागते. आणि अशी अनेक ठिकाणी माझी शक्ती जर का वितरित झाली, वाटली गेली, तर मला जी आत्मकल्याणासाठी जी शक्ती आवश्यक आहे ती कमी पडणार आहे. मग आता काय करायचं, बाहेर वाया जाणारी शक्ती वाया जाऊ द्यायची नाही आहे आणि म्हणून ती विनाकारण खर्च न करता हे बाहेरचे जे व्याप आहेत, उगीच जे व्याप आहेत, ते सगळे थांबवले पाहिजे, कमी केले पाहिजे. बाकी सगळं जरुरीपुरतं करायचं बरं का. आवश्यकतेपुरतं खाणं पिणं बोलणं उठणं बैसणं ऐकणं वाचणं पाहिजे, पण अति अभ्याससुद्धा करू नका. 100 पुस्तकं वाचली तर कशाचाच उपयोग होत नाही. एका ग्रंथावर श्रद्धा ठेवायची, एका देवतावर श्रद्धा ठेवून हळूहळू सगळं कमी 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 करत आलो. कुठल्याच गोष्टीत अतिशयोक्ती नको. तुम्ही जेवू नका, अन्न सेवन करू नका असं कुठेच म्हटलं नाही. अन्न सेवन करा, पण त्याच्यासाठी 10 ठिकाणी हिंडायचं नाही आहे. साधं सात्विक देहधारणेपुरतं आवश्यक तेवढं अन्न जरूर सेवन करा, जरूर थोडंसं बोला, पण जे बोलायचे ते त्याच्याशी संबंधित असायला पाहिजे, ऐकायचे ते त्याच्याशी. असं करत करत बाहेरचे व्याप कमी करत आणले की, आणि खरंच आहे. आणि हळूहळू काय होतं, जसं जसं आपण ह्या मार्गाला लागू, एक त्याला फार सुंदर शब्द आहे बरं का, इंग्लिशमधला शब्द आहे स्नोबॉल इफेक्ट. स्नोबॉल इफेक्ट असं म्हणतात की जेव्हा बर्फाचे अगदी डोंगर असतात परदेशात वगैरे जास्त करून, तिथून जेव्हा असा एक बर्फाचा गोळा येतो तेव्हा त्याला आपोआप आणखीन बर्फ चिकटत जातो आणि तो वरतून येणारा लहान गोळा खाली येईपर्यंत मोठा होतो. पण ओरिजिनल जो बर्फ असतो त्याला आणखीन चिकटत जातो. स्नोबॉल इफेक्ट. इथे सुद्धा तसंच आहे. अगदी तसंच आहे. तुम्ही जसं जसं मन तुमचं अंतर्मुख कराल, बाहेरचे व्याप बाहेरचे पसारे कमी कमी आपण जसे करू, तसतशी मनाची शक्ती वाढत जाते आणि चटकन आकलन होतं, रिसेप्टिव्हिटी वाढते आणि मग चिंतनाला ध्यानाला बसला की चित्त चटकन एकाग्र होतं. पहिल्यांदा होत नाही, सुरुवातीला होत नाही, कारण सगळे प्रपंचाचेच विचार असतात. आणि मग खरंच आहे
मग बाकीचं सगळं कमी करायचं. आणि खरंच उत्तम साधक जे असतात ना ते कमी बोलतात, थोडंच खातात, फार थोडंच वाचन करतात, मात्र डोळे आणि कान वापरतात, पण काळजीपूर्वक वापरतात. अभ्यासू माणसांनी सुद्धा व्यवहार सांभाळून जेवढं करता येईल तेवढं निश्चितच करायला पाहिजे. आम्ही अरविंद आश्रमामध्ये जातो, दरवर्षी माझे शिबिरं असतात. तिथले जे ब्रह्मानंद स्वामी आहेत किंवा तारादिदी आहेत, अनेक लोक आहेत तिथले, ते नेहमी त्यांना सांगितलं व्याख्यान द्या किंवा तुम्ही याच्याबद्दल काहीतरी सांगा, ते फार कमी बोलतात. ब्रह्मानंद स्वामींना तर विचारलं होतं एकदा की तुम्ही आश्रमाबद्दल आम्हाला माहिती द्याल का? ते म्हणले मैं क्यों बोलू, आश्रम खुद ही बोलता है. खरंच आहे, समजावून घ्यायचा असला आश्रम तर आश्रमाशीच आपण बोललं पाहिजे. आश्रम आपल्याशी बोलेल, आपल्याशी. अगदी या दगडविटांच्या भिंतीसुद्धा बोलतात, पशुपक्षी बोलतात. आपलं मन जितकं आपण एकाग्र करू, चित्त एकाग्र करू, तेवढं आपल्याला निसर्गातूनच पुष्कळ फीडबॅक मिळत असतो आणि त्याच्यातून आपली उन्नती किंवा प्रगतीसुद्धा होत असते. असा हा स्नोबॉल इफेक्ट करत आपल्याला उच्च पदापर्यंत पोचायचे. एवढं तर आता समजलं. म्हणजे ऋषीमुनी तप करतात म्हणून आपण हातावर हात ठेवायचा नाही आहे. आपण आपल्याच घरात आपलं चिंतन, बाहेरचे व्याप कमी करायचं. सगळे संन्यास घेऊ नका तुम्ही, पण कमी तर करता येईल. उगीच उठसूट कोणाला तरी फोन करायचा, कुठल्या तरी अनावश्यक गोष्टीबद्दल चर्चा करायची, हे तर सोडता येईल आपल्याला. बोलायचं असेल तर फक्त त्याच्याबद्दल. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. एवढं जर करता आलं, त्याचंच चिंतन, त्याचाच ध्यास, त्याचंच अनुसंधान, तर परब्रह्मापर्यंत पोचणं इतकं काही कठीण नाही आहे. असा 6वा अनुवाक सांगतो आहे आपल्याला. 7व्या अनुवाकाकडे जायचं का? 7वा अनुवाक म्हणतो आहे, फार एक आता पायरीने आपण जाणार आहोत बरं का. 7व्या अनुवाकामध्ये काय म्हटलेलं आहे? असद्वा इदम अग्रे आसीत ततः वैसत अजायत तत् आत्मानं स्वयं अकुरुत तस्मात् तत् सुकृतम उच्यते. त्याला सुकृत असं म्हटलं जातं. शब्दातच आहे, तुम्हाला अर्थ तर लगेचच कळेल. सु म्हणजे चांगलं आणि कृत म्हणजे केलेलं. सुकृत म्हणजे गुड डीड, चांगलं उत्तम कर्म. हे कुणाला म्हटलं जातं? हे सुकृत, हे त्या परब्रह्माचं नाव आहे. कारण सुरुवातीला हे सगळं विश्व अव्यक्त होतं, प्रत्यक्ष नव्हतं. या अव्यक्त विश्वापासून हे दृश्य विश्व निर्माण झालं. त्यांनी त्या स्वतःला निर्माण केलं आणि म्हणून त्या परब्रह्माचंच नाव आहे सुकृत. अव्यक्तातून व्यक्त, नामरूपात्मक हे मूर्त जग साकार झालं. त्यांनी अशा रीतीने स्वतःला जड चेतन नामरूपात्मक बनवलं, म्हणून त्याला सुकृत किंवा स्वयंभू असं म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी हे घडवलं म्हणून आपण आहोत. वारा जोपर्यंत वाहत नाही तोपर्यंत वारा आहे अशी जाणीव तरी होते का आपल्याला? हवा आहेच ना. पण जेव्हा उष्ण झळा येतात, उन्हाळ्यात गरम झळा येतात, तेव्हा आपण म्हणतो कसले चटके बसत आहेत ना, कसले गरम झळा येत आहेत. थंडीमध्ये अशी शीतल वाऱ्याची लहर आली, मंद झुळूक आली की आपल्याला तो गारठा, शिरशिरी येते अंगावर. म्हणजे वारासुद्धा वाहत नाही तोपर्यंत तो जाणवत नाही. या आत्म्यानेसुद्धा स्वतःला आपणहून जाणीवेच्या कक्षात आणलं आणि तो दृश्य बनला. तो आधी पण होताच, पण आम्हाला माहीत नव्हतं, आम्हीच नव्हतो अर्थात, पण तो जाणवत नव्हता. त्यांनी स्वतःला जाणीवेच्या कक्षेत आणलं. आता पुढे म्हटलेलं आहे ते जे काही सुकृत आहे, दुसरा मंत्र आहे 7व्या अनुवाकातला दुसरा मंत्र. आता मंत्र नाही वाचत कारण आपल्याला पुष्कळ बोलायचं आहे म्हणून. ते जे सुकृत आहे तोच रस आहे. यद्वै तत् सुकृतम रसो वै सहा. आता कसं आहे ते सुकृत? रसपूर्ण आहे आणि रस हे मूळ आनंदाचं स्वरूप आहे. आनंदाचं मूळ स्वरूप काय आहे? रस. साहित्यातसुद्धा नवरस आहेत ना. आपल्या पदार्थामध्ये, अन्नामध्ये सुद्धा षड्रस अन्न आहे. त्यामुळे रस म्हणजेच आनंद आहे. आनंदाचा अनुभव आल्यावर मनुष्य स्वतः आनंदरूप बनतो आणि मनुष्याच्या हृदयात आनंद आहेच आणि त्याच्याच जोरावर मनुष्य जगतो. जीवनाच्या सगळ्या क्रिया चालतात आणि आनंद स्वरूप हा सगळ्या जीवांना आनंदसुद्धा देतो.
आता हे सुकृत जे आहे ते शुष्क नाही आहे, ते रसपूर्ण आहे. आणि बघा ना, आपण जगतो कशासाठी? जगण्यात आनंद आहे म्हणून. संपूर्ण विश्व हे त्या आनंदानेच भरलेलं आहे. पण मनुष्याला आनंद जो मिळतो त्याच्यातल्या सगळ्यात आनंद कुणाला मिळतो? लहान मुलाचा आनंद आहे तो सगळ्यात उच्च स्तराचा आहे. कारण आमच्या सगळ्या आनंदाला दुःखाची किनार आहे. लहान मूल जे असतं ते आनंद स्वरूपच असतं. त्यामुळे आणि खरंच आहे, मनुष्य जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा त्याला अत्यानंद झालेला असतो. लहान बाळाला स्वतःची आठवणच नसते. मी कोण आहे, मी दिसतो कसा, माझा हुद्दा काय आहे, माझे आई वडील कोण, काही माहिती नसतं. सगळ्याला स्वतःला विसरून जाण्यात आनंद आहे. आता त्याच आनंदाचा आपण सर्वोच्च स्थितीचा अभ्यास करणार आहोत. एवढं तर नक्की, अहमचा विसर पडणं ही आनंदाची सर्वोच्च स्थिती आहे. तिथे त्यावेळेस मी नसतो, त्यावेळेस फक्त तो असतो. आणि तो असतो तेव्हा अत्यानंद झालेला असतो. बघा, आता आपल्या जड इंद्रियांना प्रेरणा देणारा सुद्धा तोच आहे. त्यातून सुख मिळतं, ते सुखही हाच अनुभवतो. मात्र जेव्हा जीवशक्ती कमी होत जाते तेव्हा काहीही नकोसं वाटत जातं आणि त्यावेळेला आनंद उपभोगण्याची शक्ती कमी 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 होत असते. जेव्हा आनंदमय आत्मा असतो तेव्हाच मनुष्य आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. आता सगळ्याचा विचार हळूहळू करणार. म्हातारपणी तुमच्यासमोर जिलेबीचं ताट आणून ठेवलं तरी उपयोग काय? उपयोग काय? खाता येत नाही, डायबेटीज झाला आहे म्हणून खाता येत नाही, दात नाही म्हणून चावता येत नाही, सगळे, आणि भूकही कमी मंदावलेली असते. म्हणजे कशाचाच काही उपयोग होत नाही. जसं जसं आता बघूया त्याचं आपण काय त्याच्या प्रोसिजर सांगितले किंवा त्याची परिमाण काय सांगितलं हे आपण बघणार आहोत बरं का. फार सुंदर आहे, फार आनंदाचे स्वरूप आपण बघणार आहोत. आता जेव्हा मनुष्य या अदृश्य, अशरीरी, अविकारी आणि निराधार अशा ब्रह्माच्या ठिकाणी निश्चयाने स्थिर होतो तेव्हा तो त्या अभय स्थितीला पोचतो. हे मागे पाहिले आपण. अभय केव्हा स्थिती होते? जेव्हा त्याच्याशी एकरूप होतो, जेव्हा द्वैत उरत नाही तेव्हा अभय स्थिती निर्माण होते. आपण मागे 2 मार्गसुद्धा पाहिले, विज्ञानाचा मार्ग आणि अध्यात्माचा मार्ग. विज्ञान काय आहे? आता सायन्स तरी कोणी निर्माण केलं आहे? सायन्स हॅज बीन क्रिएटेड बाय द गॉड बिलिव्हिंग थेइस्ट ओनली. जे नास्तिक लोक ज्या विज्ञानावर श्रद्धा ठेवतात ते विज्ञानसुद्धा यानेच निर्माण केले आहोत. तुम्ही श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवू, पण सगळ्याचा निर्माता तोच आहे. आणि किंवा हेही आपण पाहिलं की बिहाइंड एव्हरी क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर, हेही पाहिलं. आता पुढच्या अनुवाकात एकदम जाऊया आपण. 8वा अनुवाक आहे. फार वेगळे वेगळे, पण हे पूर्वी म्हणजे कधीतरी मी बोलले असेल किंवा अनेक वक्त्यांच्या मुखातून हे ऐकलं असेल. फार सुंदर पहिलाच मंत्र आहे 8व्या अनुवाकातला, भीषा अस्मात् वातः पवते. फार सुंदर आहे. भीषा अस्मात्, भी म्हणजे भीती, भीषा हे त्याची तृतीय आहे. भीषा अस्मात्, याच्या भीतीने वातः पवते, वारा वाहतो. कुणामुळे? त्याला भीती आहे, त्याच्यावर कोणीतरी बॉस आहे, त्याच्यावरती कोणीतरी एक सुप्रीम ऑथॉरिटी आहे आणि म्हणून वारा वाहतो की नाहीतर हा रागवेल. भीषा अस्मात् वातः पवते. भीषा उदेति सूर्य, सूर्य उगवतो, नियमित आहे सूर्य, पण कुणामुळे? अहो परब्रह्माच्या धाकामुळे. भीषा अस्मात् अग्निः च इंद्रः च, अग्निसुद्धा उष्णता देतो, तापतो, प्रज्वलित होतो. कुणामुळे? ह्याच्यामुळे. इंद्रसुद्धा सगळी कार्य करतो ते ह्याच्यामुळेच. मृत्युर्धावती पंचमः, आणि मृत्यूसुद्धा, यमराजसुद्धा 5वा आहे, तोसुद्धा कामं करतो, त्याचं आखून दिलेलं काम करतो. कुणामुळे? याच्यामुळेच. आता परब्रह्माच्या भीतीमुळे, भीती म्हणजे अशी भीती नाही, हा धाक आहे, हा दरार आहे, हा प्रेमयुक्त असा दरार आहे. या ब्रह्माची भीती वाटते म्हणून वायू वाहतो, सूर्य उगवतो, अग्नी तापतो, इंद्र आपलं काम करतो आणि मृत्यूसुद्धा ह्याच्या भीतीने सगळं काम करत असतात. आता सगळ्या ब्रह्मांडाचा आधार कोण आहे? मुख्य व्यवहार ज्या 5 तत्वांवर चालला आहे
त्या शक्ती सगळ्या बिनबोभाटपणाने कुठेही खंड न पडता वेळेवर सगळी कामं करतात, कारण हा शिक्षा करेल म्हणून. आता बघा, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. वायू काय करतो? हा ब्रह्मांडाचा प्राण आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चलनवलन आहे, आकुंचन प्रसरण आहे, या वायूमुळे आहे. हे ब्रह्मांडात झालं. आणि शरीरातमध्ये पिंडामध्ये हा श्वासोच्छ्वास करतो, वायू श्वासोच्छ्वास करतो. ब्रह्मांडामध्ये सूर्य काय करतो? हिरण्यगर्भापासून हे सगळं विश्व निर्माण झाले. आणि शरीरामधला सूर्य काय करतो? ऊर्जा देतो. ब्रह्मांडातला अग्नी हा अन्नाची निर्मिती करतो आणि शरीरातला अग्नी हा आपल्याला ऊब देतो. आपलं जे टेम्परेचर आहे ना, ताप येतो तेव्हा आपल्याला टेम्परेचर वाढतं, पण जे काही 97.5 टेम्परेचर आपलं आहे ते सुद्धा ऊब आहे, तो आहे म्हणून आहे. त्यामुळे ब्रह्मांडातला अग्नी अन्नाची निर्मिती करतो आणि शरीरातला अग्नी आहे तो ऊब निर्माण करतो. ब्रह्मांडातला इंद्र आहे तो पावसाचा स्वामी आहे, वरुणाचा स्वामी आहे. आणि आपण जे अन्न खातो ते वृष्टीमुळेच अन्न मिळतं असंही म्हटलेलं आहे. शिवाय शेवटी मृत्यू आहे तो दोन्हीकडे, ब्रह्मांडात काय आणि पिंडात काय, नको असलेल्या गोष्टींचा नाश करतो. अनावश्यक गोष्टी दूर करण्याचं काम मृत्यू करत असतो. आणि या 5 गोष्टीवरच हा सगळा प्रपंच चालतो. प्रपंच आपण म्हणतो, पण हा प्रपंच आहे म्हणजे प्रकर्षेण ह्या 5 तत्वांवर हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्या शक्तींना त्या परमेश्वराचा धाक आहे, त्यामुळे त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसारच हे सगळं आचरण करतात आणि आपल्या बॉसला, आपल्या स्वामीला प्रसन्न करतात. नोकरीमध्ये सुद्धा साहेबाला खुश ठेवावं लागतं ना. इथे सगळ्याचा मुख्य स्वामी कोण आहे? सर्वोच्च शक्ती, सुप्रीम ऑथॉरिटी कोण आहे? परब्रह्म. त्याला संतुष्ट ठेवण्यासाठी या सगळ्यांची धडपड चाललेली असते. आणि मग त्या आत्मरूप आत्म्याचा आनंदरूप स्वभाव इतका प्रबळ आहे की मनुष्याच्या एकूण एक खटपटीची सगळ्या ज्या कृती आहेत ती पार्श्वभूमी आहे. आणि मनुष्याच्या या सगळ्या कृती त्या एका आनंदासाठी चालतात. आपण सगळं जे करतो, खातो, पितो, उठतो, बसतो, अभ्यास करतो, जे काही आहे ते आपण काही दुःखासाठी करतो का? मला दुःख मिळावं म्हणून मी नाही करत. मला ज्याच्यात आनंद मिळतो त्या गोष्टी करायला मी उत्सुक असते. आता ह्या आनंदाचं स्थान कुठे? हृदयामधल्या गुहेमध्ये. एकदा मी कोण ह्याचा शोध घेऊ लागलो की वृत्तींचा वेग हळूहळू कमी होतो. आपण आत 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 खेचले जातो आणि तसतसे विचार थांबतात. विचार थांबलं की मी आहे असं सूक्ष्म स्पंदन खऱ्या अर्थाने जाणवायला लागतं. आणि असा अनुभव येणं म्हणजे आनंदाचा अनुभव घेणं आहे. थोडं थोडं समजते, थोडं थोडं समजते. विचार आता आत खेचले जातात. आता बाहेरचं नकोसंच वाटलं. जे पूर्वी आम्ही पुष्कळ केलं होतं तरुण वयामध्ये, ते आता काहीही नकोसं वाटलं. त्या कथा कादंबऱ्या नकोत, ते गप्पा टप्पा नकोत, काही नको. आता फक्त मला माझा शोध घ्यायचा आहे असं आहे. मात्र त्याच्यासाठी तपोबल हवं, त्याच्यासाठी शरणागती हवी. आणि मग हे जेव्हा जमेल तेव्हा एका विलक्षण तृप्तीचा, सुखाचा, समाधानाचा आणि शेवटी आनंदाचा अनुभव येतो. या अनुभवालाच ऋषी रस असं म्हणतात. सुकृताला म्हटलं होतं ना आपण, रसहा वैसहा, तो रसमयच आहे. आणि मग एकदा आनंदाने हृदयात प्रवेश केला की तिथून भय निघून जातो. जिथे आनंद आहे तिथे भय टिकणारच नाही. त्यामुळे आनंद आणि भय ह्याच्यातमध्ये कमालीचा विरोध आहे. एक आहे तिथे दुसरं राहूच शकत नाही. आणि मग ते परमपदाची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे काही मंत्र आहेत. त्याच्यामध्ये आनंद म्हणजे नेमकं काय, मनुष्याचा आनंद म्हणजे काय, गंधर्वांचा आनंद म्हणजे काय, देवांचा आनंद म्हणजे काय, हे सगळे त्याची परिमाणं आपण फक्त बघणार आहोत. पण मुख्य आता तत्त्व तर तुम्हाला कळलं आहे. आनंद कुठे आहे? बाहेर नाही आहे. त्या जिलबीत नाही आहे, त्या गुलाबजाममध्ये नाही आहे, त्या बासुंदीमध्ये नाही आहे, त्या साडीमध्ये नाही आहे, त्या पैठणीमध्ये नाही आहे, त्या फर्निचरमध्ये नाही आहे, त्या गाडीमध्ये नाही आहे. खरा आनंद फक्त माझ्या हृदयाच्या गुहेमध्ये आहे.
आता आपण जो म्हणतो ना आनंद, तो फार वरवरचा आहे, फार गौण आहे, फार क्षुल्लक आहे. तो आनंद आता सोडूनच देऊया. त्याला फार तर तुम्ही सुख म्हणा, फार तर आपण त्याला सुख म्हणू शकतो, पण तो आनंद नाही बरं का. आता आनंद, आत्मानंद मिळवण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते बघूया. 8व्या अनुवाकातला दुसरा मंत्र आहे. आत्मानंदाची मीमांसा अशी आहे. मीमांसा म्हणजे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आत्मानंदाची मीमांसा अशी आहे, लक्षात घेऊया. समजा एक तरुण आहे, शीलवान आहे, तेजस्वी आहे, विद्यावान आहे, महत्त्वाकांक्षी आहे, दृढनिश्चयी आहे आणि बलवान पुरुष आहे. एकच युवक बरं का, युवक आहे, तरुण आहे, शीलवान, चारित्र्य उत्तम आहे, बलसंपन्न आहे, विद्याव्रती आहे, महत्त्वाकांक्षी, दृढनिश्चय म्हणजे सगळ्या सद्गुणांनी युक्त आहे. असा एक तरुण, त्याला पृथ्वीवरची सगळी संपत्ती भोगायला मिळाली. लक्षात घ्या, हे शक्यच नाही आहे, ही कल्पना केलेली. पण कल्पना त्याला म्हणजे उगीच मोघम कल्पना नाही, त्याला वास्तवाचं अधिष्ठान आहे. कल्पना केली, एक तरुण आहे, असा सगळ्या सद्गुणांनी युक्त आहे, त्याला पृथ्वीवरचं सगळं वैभव, सगळे भोग मिळाले, तर त्याला जो आनंद होईल त्याला म्हटलेले एक मानवी आनंद, एक मानुष आनंद म्हटलेले. आता कोण आहे हा? तरुण आहे. आणि तरुणपणी सगळी इंद्रिय सक्षम असतात. मग अशीच म्हटलं ना, म्हातारपणी काही भोगायला मिळालं तर त्याचा आनंद पण घेता येत नाही. मिळालं आहे खरं तर, पण आनंद घ्यायला इंद्रियच नाही आहेत जागेवर. पण हा कसा आहे? तरुण आहे, शीलवान आहे, विद्यावान आहे, चारित्र्य संपन्न आहे, महत्त्वाकांक्षी आहे, दृढनिश्चयी आहे, बलवान आहे. आणि मग ह्याला सगळं मिळाल्यावर जो आनंद होईल त्याला म्हटलं आहे एक मानुष आनंद. आता बघा ना, ह्या सगळ्या प्रत्येक शब्द इथला महत्त्वाचा आहे. आता असं म्हटलेलं आहे, ते ये शतम मानुषाः आनंदाः, असे 100 मानुष आनंद गोळा केले. समजा, हे समजायचंच आहे. 6 एकः मनुष्य गंधर्वाणाम आनंदः भवति. माणसाचे 100 असे आनंद गोळा केले तर तो एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. श्रोत्रियस्य च अकामहतस्याः, असे 100 मानवी आनंद मिळून मनुष्य गंधर्वाचा एक आनंद होतो. निष्काम आणि विद्वान असा जो आत्मज्ञानी आहे त्याला हा आनंद मिळतो. मिळवायचेत का असे 100 मानुष आनंद? आपल्याला आधी एक आनंद मिळणंसुद्धा शक्य नाही आहे. असे 100 मानुष आनंद कुणाला मिळतात? की जो निष्काम आहे, विद्वान आहे आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे. बघा ना, मनुष्य गंधर्व म्हटलेलं आहे. गंधर्वांना मनुष्यापेक्षा अधिक शक्ती मिळालेल्या आहेत. देवांपेक्षा थोडे कमी, पण माणसांपेक्षा जास्त असे गंधर्व असतात. त्यामुळे मनुष्य गंधर्वांना हा आनंद मिळतो. ज्या श्रोत्रियाला कुठल्याही भोगाची इच्छा नसते त्याला हा आनंद आपोआप मिळतो. न मागे तयाची रमा होय दासी, असं भेई मागे पाहिलेलं आहे. पण ज्याला ह्या आनंदाची भोग वासना नाही आहे त्याला हा आनंद मिळतो. मनुष्य गंधर्व आनंद आहे. इथपर्यंत पोचले. आता असे 100 मनुष्य गंधर्व आनंद एकत्र केले तर जो एक आनंद मिळेल त्याला म्हटलेले देवगंधर्व आनंद. बघा काय म्हटलेले, देवगंधर्व म्हणजे देवांसाठी जे गायन वादन करणारे, त्यांच्यासाठी जन्मलेले जे गंधर्व आहेत ते पदोन्नती मिळून, प्रमोशन मिळून इथे आलेले असतात. तसे नसतात तर ते जन्मजात गंधर्वच असतात. आणि मनुष्य गंधर्वांचे 100 आनंद म्हणजे देवगंधर्वांचा एक आनंद. आधी आपण एक आत्मानंद पाहिला, मानुष आनंद, त्याच्यानंतर काय म्हटलं होतं आपण, मनुष्य गंधर्व, त्याच्यानंतर देवगंधर्व. आता अशा देवगंधर्वांचे 100 आनंद जर का एकत्र केले तर जो आनंद होतो त्याला पितरांचा आनंद म्हटलेला आहे. देवगंधर्वांचे 100 आनंद एकत्र केले तर चिरस्थायी ज्यांनी पितृलोक प्राप्त केलं आहे अशा पितरांचा एक आनंद होतो. कारण हे तिथेच वास्तव्य करणारे पितर आहेत. आपण ज्यांना पितर म्हणतो ते नाही बरं का. ही पितृयोनी आहे, हा लोक आहे.
त्यामुळे कामना गळून पडलेल्या क्षत्रियाला श्रोत्रियाला हा आनंद आपोआप मिळत असतो असंही म्हटलेलं आहे. बघा आता एक एक आनंदाची वाटचाल आपली सुरू आहे. असे 100 पितृ आनंद. असे 100 पितॄणाम चिरलोक लोकानाम आनंद सहा एक अजानजानां देवानां आनंद. असे पितृलोकातले आनंद 100 आनंद एकत्र केले तर ते एक देव आनंद मिळतो. एक देव आनंद, आणि तो कसा असो, अजानज देवांचा आनंद आहे. आता बघा, पितृलोकाच्या वरती अजानज लोक आहे आणि तिथे जन्मलेले जे आहेत ते अजानज देव आहेत. तो आनंद या 100 पितृ आनंदाच्या पटीने आहे. आता ह्या देवांच्याही पेक्षा एक वेगळा आनंद आहे. हा देवांचा आनंद 100 पटीने गोळा केला. अजानज देवांच्या 100 आनंदा इतका कर्मदेवाचा एक आनंद आहे. आता कर्मदेव म्हणजे काय? जे उत्तम कर्म करून देवत्व प्राप्त करतात त्यांना कर्मदेव असं म्हणतात. आणि पण त्यांना तो आनंद मिळतो. पण जो अकामहत श्रोत्रियाला तो आनंद स्वाभाविकपणे मिळतो. अशा कर्मदेवांचे 100 आनंद एकत्र केले तर एक देवानंद मिळतो. या 100 देवांच्या आनंदाच्या नंतर एक इंद्रानंद मिळतो. अशा एक एक 100च्या पटीने बघा, आपल्याला एक आनंद मिळवणं अवघड आहे. आता ह्याच्या पटीने, अनेक पटीने आनंद मिळवत आहेत. आता ह्या 100 इंद्राच्या आनंदानंतर एक बृहस्पतीचा आनंद आहे. 100 बृहस्पतीच्या आनंदानंतर प्रजापतीचा आनंद आहे. असे 100 प्रजापतीचे 100 आनंद केले की जो एक आनंद होतो त्याला ब्रह्मानंद असं म्हटलेलं आहे. किती, आता बघा, तुम्हीच कॅल्क्युलेट करा, तुम्हीच गणित मांडा की माणसाला एक आनंद, आत्मानंद मिळणं आधी अशक्य आहे. मग असे एक आनंद, असे 100 आनंद गोळा केले की मनुष्य गंधर्व, मग देव गंधर्व, असं करत करत मग पितृ आनंद, मग कर्मदेव आहे, मग देव आनंद आहे, मग इंद्र आनंद, मग बृहस्पती आनंद, प्रजापती आनंद आणि शेवटी ब्रह्मानंद आहे. आपण किती वरवर बोलतो ना, मला अगदी आज ब्रह्मानंद झाला. हो नाही, इतका स्वस्त नाही आहे ब्रह्मानंद. एवढ्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्यानंतर हा आनंद मिळू शकतो, किंवा मग निष्काम आणि विद्वान श्रोत्रियाला हा आनंद मिळू शकतो. काय तुम्हाला जमेल बघा, काय जमेल ते बघूया. त्यामुळे असा एक ब्रह्मानंद मिळवायचा असेल तर एवढ्या पायऱ्या आपल्याला पार करायला पाहिजेत. आता पुढे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, स यहा च अयम पुरुषे यश्चा स्वावादित्ये स एकः सहा यहा एवं वित् अस्मान् लोकान् प्रेत्य एतम् अन्नमयम् आत्मानम् उपसंक्रामति एतत् प्राणमयम् आत्मानम् उपसंक्रामति एतत् मनोमयम् आत्मानम् उपसंक्रामति एतत् विज्ञानमयम् आत्मानम् उपसंक्रामति एतत् आनंदमयम् आत्मानम् उपसंक्रामति तदपि एषः श्लोकः भवति. एकातून एक आता हे कोश सांगितलेले आहेत. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, पहिल्यांदा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि शेवटी आनंदमय, असे सगळे कोश या आनंदाने भरून जातात. हा जो आनंद आहे ना माणसाच्या ठिकाणी आहे, तोच आनंद सूर्याच्या ठिकाणी आहे. आनंद सगळीकडे एकच आहे आणि ह्या सर्वव्यापी आनंदाचं ज्ञान ज्याला होतं तो मनुष्य मृत्यूनंतरसुद्धा या पंचकोशाच्या पलीकडे जाऊन आत्म्याशी एकरूप होतो. आणि हा श्लोक त्याच अर्थाचा आहे. तदपि एषः श्लोकः भवति. एक एक आनंद पार करत चाललो आहे आपण. नुसतंच शाब्दिक, खरे नाही अजून मिळाले आपल्याला आनंद. पण अशक्य आहे का? अशक्य आहे का? उलट ही उपनिषदं आपल्याला दिलासा देतात, आपल्याला आश्वासन देतात की ब्रह्मानंद मिळवण्यासाठी स्वतःला घडवायला पाहिजे, सूक्ष्म सखोल चिंतन करायला पाहिजे, तपस्साधना करायला पाहिजे, आत 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 जात बाहेरचे सगळे व्याप बाजूला सारत फक्त एक कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करायचे, आत शिरायचे. आणि म्हणून आणि मग मिळू शकेल.
असं अशक्य काही नाही की त्या ऋषीमुनींना मिळालं आणि मला मिळणारच नाही असं कधीच म्हणायचं नाही आहे. कारण मी कोण आहे मला माहिती आहे. अहम ब्रह्म अस्मी, मीच ब्रह्म आहे. मग ब्रह्मानंद मला मिळणार नाही का? नक्कीच मिळेल, मात्र मला संयम ठेवायला पाहिजे. इदम म्हणून जे काही दिसतं ते सगळं त्याच्यापासून निर्माण झाले हे तर आपल्याला कळलं. जे इदम म्हणून दिसते, हा डोंगर आहे, ती नदी आहे, ते झाड आहे, हे फूल आहे, जे जे दिसते ते सगळं त्याच्यापासून निर्माण झाले. मग निर्मितीच्या मागे काहीतरी कारण असणारच की, क्रिएशनच्या मागे क्रिएटर असणारच की. बघा ना, पाऊस पडल्यावर जो मोकळा प्लॉट दिसतोय, मोकळी जमीन होती, ओसाड जमीन होती, तिथे गवत उगवतं की नाही आहे? म्हणजे त्या जमिनीमध्ये त्या गवताचं बी होतं, नाही तर कसं उगवलं असतं? ज्या जमिनीमध्ये गवताचं बी असेल तिथेच गवत उगवणार. मग तसंच एवढ्या विशाल सृष्टीला कोणीतरी कारण असणारच ना, काहीतरी कारण असणारच. मग त्याचं उपादान कारण म्हणजे त्याचा कच्चा मालही तोच आहे आणि निमित्त कारण म्हणजे बनवणाराही तोच आहे. कुंभाराच्या भाषेत सांगायचं झालं तर मातीपासनं घडा बनवणारा कुंभारही तोच आहे आणि मातीही तोच आहे, सगळं तोच आहे. आणि हे ज्याला समजतं, जो हे जाणतो की व्यष्टीमध्ये जे आहे तेच आदित्यामध्ये आहे, तेच ब्रह्मांडामध्ये आहे, तो त्या आनंदापर्यंत निश्चित पोचतो. आता पुढे म्हटलेलं आहे सत्य. कशाला म्हटलेलं आहे सत्य? आपण सत्य म्हणजे खरं म्हणतो, इथे ते नाही आहे. सत्य म्हणजे अस्तित्व, सत असं धातू आहे, असणे. सत्य म्हणजेच एक्झिस्टन्स, सत्य म्हणजे अस्तित्व आणि अस्तित्व म्हणजे आनंद. या जीवनाचा आधारच मुळे आनंद आहे. आयुष्यात आपण जे जे काही करतो ते फक्त आनंदासाठी करत असतो. मात्र या आनंदाचे स्तर आहेत, लेव्हल्स आहेत. पहिल्यांदा आपण आनंदमय कोशालाच मी समजतो किंवा अन्नमय कोशाला मी समजतो आणि मग या शरीराला सुख देण्याचा पहिल्यांदा विचार करतो की मला छान गादी मिळाली झोपायला, खायला छान मिळालं, प्यायला मिळालं, बघायला चांगलं मिळालं की मी आनंदी, असं पहिल्यांदा वाटतं. अन्नमय कोशामध्ये असतो तोपर्यंत. मग पुढे ऐश्वर मिळावं, मला आणखीन मोठा बंगला मिळावा वगैरे वगैरे. हा पशुस्तरावरचा खरं तर आनंद आहे. नंतर मग थोडा आनंद वाढतो, मग करमणूक व्हावी असं वाटतं, आपल्या मित्रमंडळीत सख्या सोबत्यांमध्ये रमावंसं वाटतं, मग कलेची उपासना करावीशी वाटते, मग विज्ञानात अभ्यासात रमता येतं, चारित्र्य संपन्न असण्यातसुद्धा सुख वाटतं. या आनंदाच्या श्रेणी आहेत, परंतु अंतिम शोध घ्यायचा आहे तो अंतिम आनंदाचाच. खरा आनंद बाह्य गोष्टीवर अवलंबून नाहीच. किती वेळा बोललो आहे आपण, बाहेर आहे का आनंद? आम्ही आनंद शोधायला कुठेतरी जातो, काश्मीरला जातो, स्वित्झर्लंडला जातो, इकडे जातो तिकडे जातो. आम्हाला वाटतं हां तिथे काहीतरी आपण मज्जा केली की आपल्याला आनंद मिळेल. नसतो आहो, कुठेच आनंद मिळणार नाही आहे. तो जेव्हा आत आहे हे समजतं तेव्हा आत उतरावंसं वाटायला लागतं. जसं जसं आत शोध घ्यावा तसतसा अधिकाधिक आनंद मिळू लागतो आणि मग कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी हा आनंद ओसरत नाही. द्वंद्वाच्या पलीकडे जे संत महंत गेलेत त्यांना हा आनंद मिळाला आहे. ऋषीमुनी हा आनंद प्राप्त करतात आणि मग त्या आनंद स्वरूप परमात्म्याचं दर्शन त्या आनंदामध्येच होतं. तुकाराम महाराजांकडे काय होतं हो? खरं तर ते पूर्वी सावकार होते, वाणी होते, पण हळूहळू करत सगळं त्यांना दारिद्र्य आलं. घरात खायलासुद्धा काही अन्न नव्हतं, मुलाबाळांच्या पोटात जाईल एवढंसुद्धा अन्न घरात शिजत नव्हतं. तरीसुद्धा तुकाराम महाराज कसे काय म्हणू शकतात आनंदाचे डोही आनंद तरंग? अगदी आमचे कोणी टेंबेस्वामी आहेत किंवा स्वरूपानंद आहेत पावसचे, तब्येत अजिबात चांगली नाही. आमचे गुरुदेव रानडे आहेत, आयुष्यभर कधीही प्रकृती उत्तम नव्हती, तरीसुद्धा आनंद त्यांना सोडून गेला नाही. ते म्हणायचे कसे आहात? आनंदात. हे कसं काय शक्य आहे? आमचं जरा काही दुखलं की आम्ही लगेच रडका चेहरा करतो. हे यांना शक्य आहे कारण तो आनंद ना तब्येतीत आहे, ना तुमच्या पैशात आहे, ना खाण्यापिण्यात आहे, ना वस्तूमध्ये आहे, ना नात्यामध्ये आहे. तो आनंद आतच आहे. मग आम्हाला का नाही बरं हा आनंद मिळत? कारण आम्ही प्रपंचात गुरफटलेले असल्यामुळे आम्ही आमच्या भोवती गुंते तयार केलेले आहेत. आम्ही नात्यांचे, आम्ही
कशा कशाचे वस्तूंचे प्रपंचाचे गुंते तयार करून ठेवले, म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोचताच येत नाही. आम्ही देहबुद्धीत अडकलेलं असल्यामुळे आम्ही सुख दुःख सारखं भोगत असतो. आज सुख आहे, उद्या दुःख आहे, चाललं आहे सारखं. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. संतांचं तसं नाही आहे. संतांचं असं अजिबात नाही आहे. त्यांच्याकडे आनंद वस्तीलाच आला असतो किंवा ते आनंदातच राहतात. आमचे आचार्य तर म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. अशी, कारण आनंद हा वस्तुनिरपेक्ष व्यक्तिनिरपेक्ष असतो आणि त्यांचा आनंद पंचकोशांना व्यापून त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. हा आनंद आतून उसळत असतो आणि त्यांनी स्वतःचं स्वरूप जाणल्यामुळे ते विश्वरूप होतात. विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, अशी त्यांना प्रचिती आलेली असते. आता आनंद कळला आपल्याला, आनंदाच्या श्रेणी कळल्या, आनंदाचे स्तर कळले, त्याच्या लेव्हल्स कळल्या. पण अजून आपण पहिल्या म्हणजे अन्नमय कोशापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही. पण जर ठरवलं तर आपल्याला एक एक कोश ओलांडून त्या आनंद कोशापर्यंत निश्चित पोहोचता येणार आहे. याचं नक्कीच आपण त्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. पसारे बाजूला ठेवूया. जे व्याप आहेत ना, जे आमच्या अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्याच्यातनं आम्ही अडकलेलो आहोत, ते दूर करूया. एक एक गाठी सोडवत जाऊया. भिद्यते हृदयग्रंथीं छिंदन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. मुंडक उपनिषदात पाहिलं होतं आपण. आता पुढचा 9वा अनुवाक बघूया, शेवटचाच आहे. 9व्या अनुवाकामध्ये सुद्धा जे आहे, मागे आपल्याला आपण हाच मंत्र बघितला होता. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्च नेती. यतो म्हणजे जिथपासून, यतः पंचमी विभक्ती आहे यत सर्वनामाची. यतो म्हणजे जिथपासून, वाचो निवर्तन्ते वाणी पोचूच शकत नाही. वाणी तिथे जाते परत येते. नाही बाबा माझं काही चाललं नाही, कारण शब्द वर्णनच करू शकत नाही ना त्या परब्रह्माचं. म्हणून म्हटलेलं आहे यतो वाचो निवर्तन्ते. ते परब्रह्म अवर्णनीय आहे, अनुर्वाच्य ब्रह्म आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. त्याचं ज्याला ब्रह्माची अनुभूती येते तोही त्याच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही, कारण ते नाहीच आहे, शब्दांच्या सीमेत अडकणारच ते नाही आहे. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते. कसं? अप्राप्य मनसास, प्राप्त करता येत नाही त्याला, आणि म्हणून मनासकट ती वाणी परत येते. मन आणि वाणी जिथपर्यंत पोचू शकत, कारण मनाचं कार्य काय आहे? मनन करणं हे मनाचं कार्य आहे आणि बोलणं हे वाणीचं कार्य आहे. हे दोन्ही कार्य तिथे संपतात, शक्यच होत नाहीत, हे कार्यच करू शकत नाहीत. म्हणून अप्राप्य म्हणून ते परत फिरतात. पण आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्च नेती. त्या आत्म्यानंदाचा साक्षात्कार ज्याला होतो त्याला मात्र कसलं भयच उरत नाही, त्याला भीतीच नाही. याचं सगळं संपलेलं आहे. त्यामुळे मन अनुभव घेतं आणि वाणी त्याचं वर्णन करते. इथे मात्र ब्रह्माचा अनुभव घेणारा त्या ब्रह्माशी एकरूप होतो. तो वेगळेपणाने उरत नाही, त्यामुळे तो सांगायला परतच येत नाही. आणि द्वैताशिवाय व्यवहार होत नाही. इथे तर द्वैतच शिल्लक राहत नाही, म्हणून मनासह वाणी परत फिरते. तिथे द्वैताचा कारभारच नाही आहे. अनुभव घेणारा त्या अनुभव घ्यायच्या वस्तूशी इतका तदाकार होतो की तो रसमय होऊन जातो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा होऊन जातो. आणि मग त्यामुळे त्याला भीती कशाची उरतच नाही, तो अभय होतो. भीती नेहमी द्वैतापासून असते, दुसऱ्यापासून भीती आहे. त्याला जाणायचं काही शिल्लक राहत नाही, बोलायचं काही शिल्लक राहत नाही, आणि ह्या ब्राह्मी स्थितीचं वर्णनसुद्धा करता येत नाही. कारण तो आनंद कसा आहे? स्वसंवेद्य आहे, स्वसंवेद्य आहे. आता पुढे म्हटलेलं आहे एतं ह वाव न तपती किमहं साधू न अकरवम किमहं पापम अकरवम इति स य एवं विद्वान ते आत्मानं स्पृणुते उभे हि एव एष एते आत्मानं स्पृणुते य एवं वेद इत्युपनिषद. संपलं. आता हा अनुवाक संपलाय. इत्युपनिषद हे उपनिषद आहे.
काय म्हटलेलं आहे आता ह्या मंत्रामध्ये? एतं ह वाव न तपती. आता तो काय म्हणतो आहे? मी चांगलं कृत्य केलं नाही, मी पापकर्म केलं, अशी शंका आत्मज्ञानी पुरुषाला ताप देत नाही. आपण सगळे संशयात वावरत असतो की हे केलं तर होईल का बरोबर, का त्यांचं ऐकावं. आमच्या मनात सारखे संशय, सारख्या शंका, सारखं काहीतरी अडचणी असतात. ह्याला आता भीतीच वाटत नाही, ह्याला शंकाच उरत नाहीत. जसं शेवटी अर्जुनाने म्हटलेलं ना की आता मला काही करिष्ये वचनंतव, स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनंतव. मी आता संदेहरहित झालो आहे. संदेहरहित केव्हा होता येईल? जेव्हा मनातली भीती, शंका निवारण होतील, तेव्हा संदेहरहित होता येईल. आणि ते केव्हा होईल? ते ब्रह्मपदापर्यंत पोचल्यावरच. आणि म्हणून ज्या आनंदरूप आत्म्याला जो जाणतो त्याचं सगळं कर्मच मुळे आनंदरूप होतं. अशी ही रहस्यमय विद्या आहे. सोपी नाही आहे. आपण जरी उपनिषदांचा अभ्यास करत असलो तरी ही जी विद्या आहे ती सोपी नाही आहे. कारण त्याच्यामध्ये ही समाधी भाषा आहे. सगळ्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीत सापडणार नाही आहेत तुम्हाला. शब्दकोशात हे अर्थ सापडणारच नाही आहेत. हे अर्थ ज्याचे त्यांनी लावायचेत. काही आपल्या ग्रुपमधले लोकही मला म्हणतात काही भाग अवघड वाटतो, हा पुन्हा सांगा. हा पुन्हा मी सांगू शकेन, पण हा पुन्हा नाही, हा ज्याचा त्यांनी. मी नेहमी वारंवार सांगते की एका ठराविक पायरीपर्यंत, एका ठराविक रेषेपर्यंत आपण सगळे बरोबर जाणार आहोत, पण पुढचा मार्ग ज्याचा त्यांनी आचरायचा आहे. ब्रह्मस्थितीला पोचलेला मनुष्य कोणताही मनस्ताप करून घेत नाही. एक लक्षात घेऊया, पोचायचे अशी सुद्धा भावना नको. काहीतरी गाठायचे, काहीतरी मिळवायचे, काहीतरी पोचायचे, हेही सुद्धा नको. फक्त अनुसंधान ठेवायचे. फक्त त्याचा विचार करत करत आपण कधी पोचू हे सुद्धा समजणार नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठीच सांगितलं इथे मनस्ताप करून घ्यायचा नाही. इथे भीती नको, मी पोचेन का नाही, या जन्मात मला शक्य होईल का नाही, विचार करू नका. तो बघतोय. तुमच्या मनातले, अंतर्मनातले विचारसुद्धा त्याला माहिती आहेत. ही नोज एव्हरीथिंग. त्यामुळे तो विचारही आपण करायचा नाही. आपण फक्त सुकृत व्हायचे, चांगलं कर्म करत राहायचे. कारण सामान्य माणसाला पापपुण्याची चिंता असते. आपल्याला आहे की मी हे केलं, हे बरोबर आहे का, हे असं करायला नको होतं का, पण काही सत्कृत्य हातून घडलं नाही किंवा मी असं केलं नाही, अशी चिंता सामान्य माणसाला छळत असते. पण जो तिथपर्यंत पोचला आहे, सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म, तो मनुष्य अशा विचारापासून अलिप्त राहू शकतो. तो परब्रह्माशी एकरूप झाला असतो. म्हणून न बिभेती कदाचनेती. तो भीत नाही. त्याला पुण्यकर्माच्या फलस्वरूपाने मिळणारा स्वर्गही नको असतो किंवा पापकर्माचं फळ नरक मिळेल असं सांगितलं तरी तो नको असतो. त्याचं काही म्हणणंच नाही आहे. स्वर्ग मिळेल म्हणून तो आनंदून जात नाही आणि नरक मिळेल म्हणून तो काळजीतसुद्धा पडत नाही. जे काही असेल ते मला चालणार, इतकी त्याची स्थितप्रज्ञाची अवस्था असते. आणि मग त्याला भय नसतं. सगळं ब्रह्मांड तोच झाला आहे. आता भीती कशापासून? सगळं ब्रह्मांड तोच झाला आहे. त्याला जन्ममृत्यूचं सुद्धा भय उरत नाही. परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर सगळ्या प्रकारची भय नाहीशी होतात. भीती उरतच नाही. आपण जे भीती म्हणतो त्याही वरवरच्या, चोराची भीती आहे, सापाची भीती आहे, विंचवाची भीती आहे, पालीची भीती आहे, हे फारच किरकोळ झालं हो. अहो ब्रह्मांडात तो सगळा इतका भरून जातो की त्याला वेगळेपणा उरत नाही. त्यामुळे त्याला कशाची भीतीच उरत नाही. एवढंच कशाला, निसर्गसुद्धा त्याला त्रास देऊ शकत नाही. ऊन त्याला तापवत नाही, पाऊस त्याला भिजवतसुद्धा नाही. कारण ते आपण पाहिलं आहे ना, परब्रह्म तत्वच तो होऊन गेला आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका. या फालतू गोष्टी, क्षुद्र गोष्टी त्याला काही त्रासच देऊ शकत नाहीत. जसं काटा काट्याला टोचत नाही, त्यामुळे पापपुण्याच्या वरवरच्या पापुद्र्याचा त्याच्यावर काही म्हणजे काही परिणाम होत नाही. हा वरचा पापुद्रा आहे. कबीरांची कथा आपल्याला माहिती आहे. कबीरांना जखम झाली होती आणि कुत्रा त्यांचं रक्त चाटत होता. ते रक्त संपल्यावर ते मांस ओढायला लागला
बाकीचे लोक म्हणाले, हो कबीरजी, त्याला कुत्र्याला जरा बाहेर दूर करा, तुमचं कातडं ओढतोय, तो आतलं मांस खातोय. ते म्हणाले, मला काही त्याचा त्रास होत नाही, हे वरवरचे सगळे गोष्टी आहेत, माझ्या देहाचं काही तो हे करतोय, लचके तोडतोय, मला त्याचं काही नाही. कुत्ता जाने और चमडी जाने, माझा संबंध नाही. इतकी अलिप्तपणाची भावना येण्यासाठी कुठपर्यंत पोचायला पाहिजे? हा वरचा पापुद्रा आहे. माझ्या देहाचं काही जखम झाली, काही ऑपरेशन झालं, काही मार लागला, मी आत्मा, माझा आतमधला आनंदमय आहे, इतकी अवस्था असते. आणि मग असे जे श्रोत्रिय आहेत, असे जे निष्काम आहेत योगी, ते नेहमी ब्रह्मस्थितीतच राहतात. आणि ही स्थिती प्राप्त करण्याचा मार्ग आता पुढच्या वल्लीमध्ये म्हणजे भृगुवल्लीमध्ये बघणार आहोत. किंचित कठीण आहे, निश्चित कठीण आहे, पण निदान आता मार्ग कळला आहे. कसं पोचायचे, कुठे पोचायचे एवढं कळलं आहे. 2-4 पावलं टाकूया ह्याच मार्गावरनं हळूहळू. जमेल असं नाही सांगतायत, पण मागे फिरायचं नाही आता, कारण आता दिशा समजली. कुठे पोचायचे, निदान उलट्या दिशेला तर जात नाही एवढी तर खात्री बाळगायची. आपल्याला योग्य मार्गाने, योग्य दिशेने जर का वाटचाल करत राहिलो तर कधी ना कधीतरी निश्चितच पोचणार आहोत याची खात्री बाळगूया. आणि त्या दिशेने या उपनिषदांचा, या वेदांताचा अभ्यास करूया. नुसताच अभ्यास न करता ते आचरणात आणूया. बाहेरच्या गोष्टी थोड्या थोड्या कमी करूया आणि आतमध्ये अंतर्मुख होऊया. आत उतरलं की आनंदच आनंद आहे. आनंदाचा महासागर तिथे उचंबळतो आहे. त्या महासागरात आपल्याला डुबकी मारायची आणि त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर उपनिषदाचा, वेदांचा अभ्यास आपल्याला करायलाच हवा. आणि त्या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि आज मात्र इथेच थांबूया. 2 शेवटचे शांती मंत्र म्हणूया आणि थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.